नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला आधार कार्डवरील पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा तुम्हाला अपडेट करायचा असेल तरी तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला कोठेही रांगेत थांबण्याची किंवा कोणत्याही आधार सेंटरवरती जाण्याची गरज नाही. A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तरी चला आपण ही प्रोसेस बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करून त्यावरील सर्च बटनावर क्लिक करून सर्च करूया आधार. लक्षात असू दे मित्रांनो, फक्त आधार या नावाने ही ॲप आहे. ही ॲप युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची ॲप आहे. त्याचा लोगो आपण पाहू शकता. ही ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर याला आपण ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जे सर्व पॉपअप येतील त्याला आपण ॲलो परमिशन देऊन पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपण जातो. आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्ही तुमचा ॲड्रेस जर चेंज करणार असाल तर तुम्ही तुमचा तिथे स्वतःचा वैयक्तिक आधार क्रमांक टाकू शकता. अन्यथा तुम्ही जर दुसऱ्या व्यक्तीचा ॲड्रेस जर चेंज करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून घेऊ शकता. कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन बटनावरती ॲक्सेप्ट देऊन आपण पुढे प्रोसीड या बटनावरती क्लिक करूया. पुढे प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्या मोबाईलमध्ये जे सिम आहे त्या सिमवरून आपण सेंड SMS केल्यानंतर आपल्या मोबाईलचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढे आपल्याला कंटिन्यू फेस ऑथेंटिकेशन या बटनावरती क्लिक करून आपण फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून आपल्याला एक MPIN 6 अंकी हा क्रिएट करायचा आहे, जो की तुम्ही काहीही ठेवू शकता, जो लक्षात राहील असा. त्यानंतर येथे स्किप गाईड या बटनावरती क्लिक करून पुढे आपण आपली प्रोफाईल पाहू शकता. खाली स्क्रोल केल्यानंतर माय आधार अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला ॲड्रेस अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे युजिंग युअर डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. इथे तुम्ही सर्व स्टेप पाहून घेऊ शकता. स्टेप पाहून झाल्यानंतर पुढे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून सिलेक्ट डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला 25+ डॉक्युमेंटची लिस्ट पाहायला मिळेल. यामध्ये जे की तुम्ही वोटर आयडेंटिटी कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिकल बिल, गॅस कनेक्शन, इंडियन पासपोर्ट अशा अनेक प्रकारच्या 25+ डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही कोणतेही एक सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट सिलेक्ट केले आहे ते तुम्ही सिलेक्ट फाईल टू अपलोड या बटनावरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला फाईल डिटेल्स या बटनावरती क्लिक करून येथे तुम्ही तुमचा नवीन जो ॲड्रेस तुम्ही चेंज करणार आहात तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. लक्षात असू दे, ॲड्रेस हा अचूक भरायचा आहे, जेणेकरून आपल्या आधार कार्डावरती सगळी माहिती व्यवस्थित भरली जाईल. सर्व माहिती एकदा व्यवस्थित पाहून घ्यावं. प्रिव्ह्यू डिटेल्स या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला येथे नवीन ॲड्रेस सर्व प्रकारे दोन्ही भाषेमध्ये माहिती दिला जाईल. कंडिशनवरती क्लिक केल्यानंतर पुढे प्रोसीड टू फेस ऑथेंटिकेशन या बटनावरती क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला फेस ऑथेंटिकेशन द्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर पुढे आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येईल. कन्फर्म अँड पे या बटनावरती क्लिक करून पुढे आपण पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट आपण UPI, गुगल पे, फोनपे डायरेक्टली ॲपमधून सुद्धा करू शकतो. कंटिन्यू अँड पेवरती क्लिक करून पेमेंट आपण सक्सेस करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट स्लिप या बटनावरती क्लिक करून ॲक्नॉलेजमेंट स्लिप ही डाउनलोड करून मोबाईलमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला त्या नंबरद्वारे आपल्या आधारचा स्टेटस चेक करता येईल. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा.